49, 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग 81. तर ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या संख्या म्हणजेच 41चा वर्ग, 42चा वर्ग, 43चा वर्ग. हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षेसाठी क्लुप्त्या आणि सूत्रे त्यांचा आपण अभ्यास करतोय या पूर्ण सिरीजमध्ये. याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण बघितलाय. आजच्या पुढच्या भागामध्ये आपण आणखी काही स्पर्धा परीक्षेसाठी ज्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, तर त्याच्यासाठी आपण काही ट्रिक्स वापरू शकतो. तर त्या काही सोपे ट्रिक्स त्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अभ्यास करूया. याच्या आधीचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तो एकदा चेकआउट करा. आजच्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेवट वर्ग कशा सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो त्याच्यावर केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया घनपासून. म्हणजे एखादी संख्या आपल्याला दिली असेल आणि त्याचं घन काढायचं असेल आपल्याला, तर नेहमीची पद्धत अगदी सोपी जी आहे. म्हणजे समजा एखाद्या संख्येचं घन आपल्याला करायचं असेल, 11चा घन करायचं असेल, तर आपण काय करतो, तर 11 गुणिले 11 गुणिले 11 या तिन्हीचा गुणाकार करतो आणि त्याचं उत्तर काढतो. ते असेल त्याचं आपलं 11 या संख्येचं घन. पण ह्याचसाठी एक अल्टरनेट मेथड किंवा सोपी पद्धत किंवा ट्रिक आपण म्हणू शकतो, तर ती आपण या व्हिडिओमध्ये आपण बघूया. समजा आपल्याला एखाद्या संख्येचा घन करायचा आहे आणि ती संख्या समजा आहे 13 आणि 13चं घन आपल्याला करायचं आहे. तर आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार गणितामधल्या 13चं घन करायला 13 गुणिले 13 गुणिले 13 म्हणजे 13 गुणिले 13 169. पुन्हा त्याला 13 आपल्याला गुणावं लागेल आणि थोडीशी ही लेंदी प्रोसेस होते आणि त्याच्यामध्ये आपला वेळ कदाचित जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी अल्टरनेट मेथड आपण बघूया. मग इथं घन करायचं आहे, याचा अर्थ ह्याच्यामध्ये जे 2 अंक आहेत त्या 2 अंकांचा घन करायचा, म्हणजे 3 आणि 1. 3चं घन 27. पण आपण घन करतोय त्यामुळे जी काही संख्या असेल ती संख्या 3 अंकाच्या स्वरूपात लिहायची. मग 27 ही 2 अंकी संख्या, त्याच्यामुळे त्याच्या पुढे 0 आपण लिहायचा, म्हणजे 027 हा झाला 3चा घन. कारण 027 म्हणजेच 27. 27च्या पुढे कितीही 0 आपण लावली तरी त्या संख्येची किंमत बदलत नाही. दुसरा अंक आहे 1. 1चा घन 1. ही संख्या सुद्धा 3 अंकी लिहायची. त्याचा अर्थ त्याच्या पुढे आपल्याला आणखी 2 शून्य वाढवावे लागतील. आता ह्या 7च्या खाली कुठलीही संख्या आपल्याला लिहायची नाही. आता ह्या 3 संख्यांचा गुणाकार करायचा आहे, म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 3. मग 1 गुणिले 3 3, 3 गुणिले 3 9. आणि इथं बदल फक्त एवढाच आहे की ह्या 9ला पुन्हा 13 गुणायचं आहे, कारण 13चं घन आपण करतोय म्हणून 13 गुणिले 9. 13 गुणिले 9 म्हणजेच 117. आणि ही जी संख्या 117 ती इथं लिहायची, म्हणजे एकक स्थानापासून सुरुवात करायची. 7 1 1 आणि यांची करायची फक्त बेरीज, ते असेल आपलं उत्तर. म्हणजे 7 आहे तसंच, 7 आणि 2 9, 1 अधिक 0 1, 1 अधिक 1 2. याचा अर्थ 13चं घन असेल 2197. तर ही एक सोपी पद्धत आहे ज्याचा उपयोग करून आपण कुठल्याही संख्येचा घन अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. आता ह्याच पद्धतीचं आणखी एक उदाहरण सोडूया, म्हणजे आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आणि ही जी पद्धत आहे ती आपण कुठल्याही 2 अंकी संख्येचं घन काढण्यासाठी वापरू शकतो. मग आता 43चं घन जर याच पद्धतीने आपल्याला काढायचं असेल तर 2 अंक 3 आणि 4 आहेत. 3चा घन 27. 3 अंकाच्या स्वरूपात लिहायचे त्यामुळे 027. 4चा घन 64. ही संख्या सुद्धा 3 अंकांच्या स्वरूपात लिहायची त्यामुळे 064. 7च्या खाली कुठलीही संख्या लिहायची नाही. आणि आता ह्या तिन्हींचा गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 3 12, 12 गुणिले 3 36. आणि या 36ला ज्या संख्येचं घन आपण काढतोय त्या संख्येनं गुणायचं, मग 36 गुणिले 43. हा गुणाकार मात्र आपल्याला करावा लागेल. तर हा गुणाकार येईल 1548. आणि ही संख्या या संख्येमध्ये मिळवायची, म्हणजे एकक स्थानाकडून आपण जायचं. पहिल्यांदा येईल 2च्या खाली 8, त्यानंतर 4 5 आणि 1. आणि ह्या सर्वांची आता करायची बेरीज. हे 7 आहे तसेच, 8 आणि 2 10, चला 1 5, 5 आणि 4 9, 6 आणि 1 7. म्हणजे 43चं घन येईल 79507. तर ही सोपी पद्धत आहे ज्याचा उपयोग करून आपण कुठल्याही 2 अंकी संख्येचा घन काढू शकतो. त्यासाठी प्रत्यक्ष आपल्याला गुणाकार करण्याची गरज नाही. तर ह्याच पद्धतीचा उपयोग करून तुम्ही एक उदाहरण सोडवा, 32चा घन. याच पद्धतीचा उपयोग करून ते उत्तर काढा आणि उत्तर कमेंट करा, म्हणजे तुमचाही सराव होईल. आता वर्ग आणि घन यांच्याशी रिलेटेड आणखी एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. म्हणजे आपल्याला 1 ते 30 वर्ग पाठ असतातच. 31 ते 40 हे सुद्धा वर्ग आपण लक्षात ठेवू शकतो. पण आपली जी पुढची जी गंमत आहे वर्गांच्या संदर्भात ती आहे साधारणपणे 41 ते 50 आणि 51 ते 60. म्हणजे हे जे वर्ग आहेत ते वर्ग आपल्याला पाठ करण्याची गरज नाही. 41 42 43 50 पर्यंत किंवा 51 ते 60 पर्यंत. आता त्याच्याशी संबंधित जी इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ती आपण बघूया. आता इथं
41 ते 50 हे वर्ग न पाठ करता कसे लक्षात ठेवायचे पहा. 40चा वर्ग आपल्याला माहिती आहे. 40चा वर्ग करायला आपण 4चा वर्ग करतो 16 आणि त्याच्यावर 2 शून्य देतो 1600. तर 41चा वर्ग करताना इथं 16 हा अंक 1600 मधला 16 हा अंक लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर पुढं 42 पासून 50 पर्यंत वर्ग लिहिताना एक एक अंक वाढवत जायचं. म्हणजे 16 नंतर येणारी नैसर्गिक संख्या 17, त्याच्यानंतर 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 हे क्रमानं नैसर्गिक येणारे संख्या ज्या आहेत त्या आपण लिहून घेतल्या. त्याच्यानंतर आता शेवटून सुरुवात करायची. म्हणजे 25च्या पुढे 2 शून्य द्यायचे. 2500 हा वर्ग झाला 50चा. त्याच्यानंतर शून्यचा वर्ग 0 किंवा 00 आपण लिहू शकतो. 1चा वर्ग किती तर 1, पण ती संख्या 2 अंकाच्या स्वरूपात लिहायची आहे. त्यामुळे 1चा वर्ग 01 तो इथं लिहून घ्यायचा. म्हणजे 49चा वर्ग 2401. 2चा वर्ग 4 म्हणजेच 04. 2304 हा 48चा वर्ग झाला. त्यानंतर 3चा वर्ग 9 म्हणजेच 09. 4चा वर्ग 16. 5चा वर्ग 25. 6चा वर्ग 36. 7चा वर्ग 49. 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग 81. तर ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या संख्या म्हणजेच 41चा वर्ग, 42चा वर्ग, 43चा वर्ग. म्हणजे इथं आपण फक्त 2 गट तयार करून पहिल्यांदा 16 पासून 25 पर्यंत क्रमानं संख्या लिहिल्या आणि शेवटून 0 ते 1 पर्यंतचे वर्ग उलट क्रमाने लिहिले. तर हे झाले 41 ते 50 हे वर्ग लक्षात ठेवण्याची एक सोपी पद्धत. त्याच्याकडे आपण एक गंमत म्हणून सुद्धा पाहू शकतो. त्याच पद्धतीनं 51 ते 60 हे वर्ग सुद्धा आपण तयार करू शकतो. आता इथे 51चा वर्ग लिहिताना आपल्याला 50चा वर्ग माहिती आहे. 50चा वर्ग म्हणजेच 5चा वर्ग 25 वर 2 शून्य 2500. 51चा वर्ग करताना 25च्या ऐवजी संख्या घ्यायची 26 आणि 26 पासून ज्या पद्धतीनं आपण 41 ते 50 साठी अंक सर्व क्रमानं लिहिले त्याच पद्धतीनं 26 पासून क्रमानं नैसर्गिक संख्या लिहायची. म्हणजे 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 आणि 60चा वर्ग इथं 35च्या ऐवजी होईल 36. एवढंच फक्त एक लक्षात ठेवायचं. आता पुढचे 2 अंक मिळवायला जसा 41 ते 50 साठी आपण उलट क्रमानं 0 पासून 9 ते वर्ग लिहिले. आता 51 ते 60 वर्ग मिळवायला सरळ क्रमानं 1 ते 9 पर्यंतचे वर्ग लिहायचे. म्हणजे 1चा वर्ग 1 म्हणजेच 01, 2चा वर्ग 04, 3चा वर्ग 09, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100 पैकी 00 लिहायचं. तर हे झाले 51 ते 60 पर्यंतचे वर्ग. तर ह्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण हे वर्ग लक्षात ठेवू शकतो. म्हणजे थोडक्यात आपण 1 ते 50 वर्ग न पाठ करता या सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. आणि ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही 2 अंकी संख्येचा वर्ग कसा कॅल्क्युलेट करू शकतो किंवा सोप्या पद्धतीने कसा काढू शकतो तेही पाहिलेलं आहे. म्हणजे कुठलाही यापैकी कुठलीही संख्या आपल्याला जर दिली असेल तर त्याचा वर्ग आपल्याला जर पाठ नसेल तरी सुद्धा ती पद्धत वापरून आपण तयार करू शकतो. तर हे बेसिक कंटेंट आहे वर्गाचं. त्याच्यामध्ये आपण वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ कशा पद्धतीनं काढायचं ते आतापर्यंतच्या भागामध्ये आपण बघितलं. आता ह्या स्पर्धा परीक्षा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीमधला पुढचा घटक. तर पुढचा घटक आहे आपला संख्या. हा एक घटक असा आहे संख्या ज्याच्यावर स्पर्धा परीक्षा, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित या दोन्हीमध्ये प्रश्न बऱ्याच प्रकारे विचारले जाऊ शकतात. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तर जवळपास 70 ते 80% प्रश्न या संख्यांच्यावर आधारित असतात. म्हणजे संख्यांचं जर मूलभूत ज्ञान आपल्याला असेल तर आपण त्या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो. अगदी वर्णमाला असेल किंवा इतर कुठल्या दिशांचं उदाहरण असेल, घड्याळाचं उदाहरण असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की संख्या आहेतच. त्यामुळं ह्या संख्यांचं मूलभूत ज्ञान असणं ते गरजेचं आहे. आपण सुरुवात करूया सर्वात बेसिक संख्यांच्या प्रकारापासून, ते म्हणजे सम. आपल्याला माहिती आहे की जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या समसंख्या. त्याच पद्धतीनं मग उरलेले जे आहेत ते विषम. त्या कुठल्या तर 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी अंक जर एकक स्थानी असेल तर ती विषम संख्या. हे सम आणि विषम हे अगदी बेसिक आहे. तिथून पुढे मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांना फक्त त्या संख्येनं किंवा 1 भाग जातो. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. त्याच्यानंतर 3, 5, 7, 11 या पद्धतीने त्या मूळ संख्या. आणि मूळ संख्या सोडून ज्या संख्या उरतात त्यांना आपण म्हणतो संयुक्त संख्या. 2, 3 ह्या तर मूळ संख्या आहेत. पुढची संख्या आहे 4, 6, 8, 9, 10 ह्या सर्व संयुक्त संख्या आहेत. कारण ह्यांना 1 आणि ती संख्या सोडून इतर कुठल्या तरी संख्येनं भाग जातात. एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर 4 ला 2 न भाग जातोय, 6 ला 2 आणि 3 न भाग जातोय, 8 ला 2 न भाग जातोय, 9 ला 3 न भाग जातोय,
10ला 5 भाग जातोय. तर याचा अर्थ अशा संख्या ज्याला 1 आणि ती संख्या सोडून सुद्धा काही संख्यांनी भाग जातो त्या म्हणजे सर्व संयुक्त संख्या. आता एक इथं आपण निरीक्षण करू शकतो, ज्या संयुक्त संख्या आहेत त्या समच असल्या पाहिजेत असं नाही किंवा विषमच असल्या पाहिजेत असं नाही. काही संयुक्त संख्या सम आहेत, काही संयुक्त संख्या विषम सुद्धा आहे. मूळ संख्यांच्या बाबतीत फक्त एक गुणधर्म असा आहे की मूळ संख्यांच्या मधली फक्त पहिली एकच मूळ संख्या सम आहे, बाकी सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या विषम आहेत. तर हा एक गुणधर्म संख्यांचा आपल्याला लक्षात आला पाहिजे. परीक्षेमध्ये आपल्याला कुठेही या पद्धतीच्या प्रश्नांचा किंवा या पद्धतीच्या गुणधर्मांचा उपयोग करावा लागू शकतो की मूळ संख्यांमधली फक्त 2 ही एकच मूळ संख्या अशी आहे जी सम आहे, उरलेल्या सर्व मूळ संख्या ह्या विषम आहेत. आता एक गुणधर्म शिल्लक राहतो तो 1 या संख्येचा, म्हणजे 1 ही संख्या न मूळ आहे न संयुक्त आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचदा आपला घोळ होतो की मूळ संख्या शोधत असताना सगळ्यात पहिली मूळ संख्या कोणती, किंवा मग जर 1 ही मूळ संख्या नसेल तर ती संयुक्त आहे का असा प्रश्न आपल्या समोर येऊ शकतो. तर एक लक्षात ठेवायचं की 1 ही संख्या ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर हा 1 या संख्येच्या बाबतीत अपवाद आहे, ते तेवढं आपण लक्षात ठेवूया. मग बाकीची कुठलीही संख्या जर आपण घेतली तर एकतर ती मूळ संख्या असेल किंवा संयुक्त असेल. आता ह्याला जोडूनच मूळ संख्यांना जोडूनच एक संकल्पना आहे ती म्हणजे जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या आणि सहमूळ संख्या याच्यामध्ये बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन होतं. जोड मूळ संख्या याचा अर्थ ज्या दोन संख्यांच्या मध्ये, ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये 2चा फरक आहे त्या जोड मूळ संख्या. उदाहरणार्थ 3 आणि 5 ह्या 2 मूळ संख्या आहेत, दोन्हीमध्ये 2चा फरक आहे म्हणून या जोड मूळ संख्या झाल्या. त्याच पद्धतीने 11 आणि 13 ह्या दोन्ही सुद्धा मूळ संख्या आहेत आणि त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. किंवा 29 आणि 31 ह्या सुद्धा मूळ संख्या आहेत, त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. त्यामुळे ह्या सर्व जोड्या ज्या आहेत त्या जोड मूळ संख्यांच्या जोड्या आहेत. त्यामुळे जोड मूळ संख्या असण्यासाठी सगळ्यात पहिली अट त्या दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये फरक 2चा पाहिजे. तर ह्या जोड मूळ संख्या झाल्या. मग सहमूळ संख्या म्हणजे काय, तर हा खूप बेसिक डिफरन्स आहे जोड मूळ संख्या आणि सहमूळ संख्यांच्या मध्ये. म्हणजे जोड मूळ संख्या जर असायची असतील कुठलेही 2 तर त्याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजेत तरच त्यांना आपण जोड मूळ संख्या म्हणणार. सहमूळ संख्यांच्या बाबतीत तसं नाही. सहमूळ संख्यामध्ये कुठल्याही 2 संख्या असू शकतात ज्यांच्यामध्ये सामायिक अवयव काही नाही, म्हणजे त्या 2 संख्यांना फक्त एकच भाग जात असेल असं जर असेल तर त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 3 आणि 4. आता इथं दोन्ही संख्या मूळ असणं गरजेचं आहे का, तर नाही. 4 ही संख्या मूळ नाही, पण तरी सुद्धा त्या सहमूळ संख्या आहेत कारण त्यांच्यामध्ये सामायिक अवयव दुसरा कुठला नाही, एक सोडून. मग अशा ज्या काही संख्या असतील त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणणार आहोत. मग त्यामध्ये आणखी एक उदाहरण आपण असं घेऊ शकतो, 18 आणि 19 ह्या सुद्धा सहमूळ संख्या आहेत. यापैकी फक्त 19 ही मूळ संख्या आहे, 18 ही मूळ संख्या नाही, तरी सुद्धा यांना सहमूळ संख्या आपण म्हणायचं. किंवा 9 आणि 10 आता ह्या 2 संख्यांच्या मध्ये दोन्ही संख्या मूळ नाहीत तरी सुद्धा त्यांच्यामध्ये सामायिक अवयव दुसरा काही नाही, त्यामुळे त्यांना सुद्धा सहमूळ संख्या म्हणायचं जरी त्यांच्यामध्ये कुठलीही संख्या मूळ संख्या नसली तरी सुद्धा. त्यामुळे जोड मूळ संख्या आणि सहमूळ संख्या यांच्यामध्ये बेसिक डिफरन्स एवढाच आहे. जोड मूळ संख्यांच्या मध्ये सगळ्यात पहिली अट आहे दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजेत. सहमूळ संख्यांच्या मध्ये तशी कुठलीही अट नाही, त्यामध्ये कुठल्याही 2 संख्या असू शकतात, फक्त एकच अट आहे की त्या दोन्हीमध्ये सामायिक अवयव काही नसला पाहिजे. मग एक गुणधर्म त्याच्यावरून आपण तयार करू शकतो की समजा कुठल्याही 2 क्रमाने येणाऱ्या संख्या आपण घेतल्या, म्हणजे 11 आणि 12 किंवा 121 आणि 122 किंवा 236 आणि 237 ह्या क्रमानं घेतलेल्या 2 आपण नैसर्गिक संख्या आहेत, ह्या सहमूळ संख्या असतातच. कारण जर आपण 11 आणि 12चा विचार केला त्यांच्यामध्ये सामायिक अवयव काय नाही, 121 122 सामायिक अवयव काय नाही, 236 237 सामायिक अवयव काय नाही. त्यामुळे एक गुणधर्म हा झाला सहमूळ संख्यांचा. कुठलेही 2 नैसर्गिक क्रमाने येणाऱ्या संख्या असतील तर त्या सहमूळ संख्या असतातच. आता एक आपण असा प्रश्न पाहूया ज्याच्यामध्ये यांचा उपयोग कसा होऊ शकतो ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर आपण जे काही शिकतोय त्याचा नेमका उपयोग कुठं होतो, म्हणजे जे काही आपण ज्ञान आपण मिळवलं स्पर्धा परीक्षांमध्ये त्या ज्ञानाचं आपल्याला ऍप्लिकेशन करायचं असतं. सरळ सरळ प्रश्न कधी विचारत नाहीत की 2 ही संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही. आपल्याला तो प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला असतो. मग आपल्याला माहिती आहे की 2 ही सममूळ संख्या आहे, ती एकच सममूळ संख्या आहे. त्याचं उपयोजन आपल्याला करायचं असतं, त्याचं ऍप्लिकेशन करायचं असतं आणि त्या पद्धतीनं ते प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारलेले असतात. तर एक प्रश्न आपण बघूया आणि त्या प्रश्नाचं उत्तर सोप्या पद्धतीनं कसं मिळवायचं जे आपण बघतोय की स्पर्धा परीक्षांसाठी क्लृप्ती आणि सूत्र यांचा उपयोग कसा करायचा ते आपण पाहतोय. तर तेही आपल्या लक्षात येईल की ते जे प्रश्न आहेत
त्या प्रश्नांची उत्तरं या अशा क्लुप्त्या वापरून कशा पद्धतीने आपण मिळवू शकतो. तर प्रश्न पाहतो. तर हा असा प्रश्न आहे, 2348 नंतर येणारी 17वी विषम संख्या कोणती? मग आता इथं संख्यांच्या बाबतीत काही क्लुप्त्या आपण वापरू शकतो. प्रश्न काय विचारलाय? 2348 ही संख्या आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर येणारी 17वी विषम संख्या आपल्याला काढायची आहे. मग आपण बऱ्याचदा काय करतो की 17वी विषम संख्या आपल्याला काढायची आहे. मग विषम संख्या एकाडेक येतात. म्हणजे 2348 याच्यामध्ये 17ची दुप्पट 34 आपण मिळवतो आणि उत्तर काढतो. म्हणजे 8 आणि 4 12, 8, 3, 2, 2382 हे असं आपल्याला वाटतं, जे लॉजिकली थोडंसं बरोबर पण वाटतं आपल्याला, पण ते त्याचं उत्तर नाही. मग इथं आपल्या अशा चुका होतात. प्रश्न खूप सोपा असतो, पण त्याच्यामध्ये थोडासा एक ट्विस्ट असतो, तो आपल्याला ओळखावा लागतो. कारण इथं ट्विस्ट असा आहे की जी संख्या दिलेली आहे ती सम आहे आणि जी संख्या 17वी विचारलेली आहे ती विषम संख्या विचारलेली आहे. मग ही समसंख्या आहे, त्याच्यानंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती? तर 2349. कारण 2348 ही समसंख्या आहे, त्याच्यानंतर येणारी ही पहिली विषम संख्या झाली. मग एक विषम संख्या आपल्याला मिळाली. एकूण मिळवायच्यात किती? 17. त्या 17 मधली एक विषम संख्या 2349. अजून किती मिळवायच्यात? 16. मग आता ह्या 16ची दुप्पट करायची, कारण विषम संख्या एकाडेक येतात. मग 16ची दुप्पट म्हणजेच 32. याचा अर्थ ही 32 ही संख्या ह्या पहिल्या विषम संख्येमध्ये जर आपण मिळवली तर आपल्याला 17वी विषम संख्या मिळणार आहे. मग अधिक आपण करायचं इथं 32. मग 9 आणि 2 11, 8, 3, 2 हे उत्तर आहे 2381. आणि हे जर आपण या पद्धतीने सोडवलं नसतं, ही क्लुप्ती वापरली नसती, तर उत्तर आपल्याला मिळालं असतं 2382. आणि कदाचित हा पर्याय पहिला दिलेल्या पर्यायामध्ये असू शकतो आणि तिथं आपली चूक होऊ शकते. तर ह्या अशा सिंपल ट्रिक्स आहेत ज्याचा उपयोग आपण या स्पर्धा परीक्षेमधले जे प्रश्न आहेत ते सोडवत असताना आपण करू शकतो आणि उत्तर अचूक मिळवू शकतो. तर ह्या सिरीजमध्ये आपण अशाच क्लुप्त्या काही बघणार आहोत. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक कंटेंट बघितलेला आहे, त्याच्यासाठी काही क्लुप्त्या बघितलेल्या आहेत. हा आणखी एक क्लुप्त्यांचा संच ह्या व्हिडिओमध्ये पुढच्यामध्ये आणखी काही प्रश्न किंवा तर ह्या अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीनं मिळवायची जेणेकरून आपल्या चुका होणार नाहीत आणि कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळेल ते आपण पाहणार आहोत. आणखी एक प्रश्न ह्याच पद्धतीचा बघूया. हा पुढचा प्रश्न, 34265च्या मागील 11वी समसंख्या कोणती? मागच्या प्रश्नामध्ये आणि ह्या प्रश्नामध्ये थोडासा बदल आहे. मागच्या प्रश्नामध्ये पुढील संख्या विचारली होती. कितवी हा प्रश्न नाहीये. आपल्यासमोर फक्त दोन प्रकार आहेत. एक तर एखाद्या दिलेल्या संख्येच्या पुढील सम किंवा विषम संख्या विचारतील किंवा मागील सम किंवा विषम संख्या विचारतील. आता इथं ह्या प्रश्नामध्ये मागील 11वी समसंख्या विचारली आणि जी संख्या दिली ती कसली आहे? तर विषम. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 34265 ही संख्या दिलेली आहे, ही विषम संख्या आहे. ह्याच्या आधी येणारी पहिली विषम संख्या काय होईल? तर 34264 हे विसरायचं नाही, कारण आपल्याला आता मागील संख्या शोधायची आहे. त्यामुळं 34265 नंतर येणारी 66 संख्या घ्यायची नाही, तर त्याच्या अगोदर येणारी समसंख्या 34264 ही पहिली समसंख्या झाली. आणखी किती शोधायच्यात आपल्याला? एकूण शोधायच्यात 11 पैकी पहिली मिळाली, आणखी किती लागणार आहेत? 10. मग त्या 10ला 2 ने गुणायचं, कारण समसंख्या सुद्धा अल्टरनेट येत असतात, एकाडेक येत असतात. 10 गुणिले 2 म्हणजेच 20. याचा अर्थ या संख्येमधून आणखी मागं जायचं आहे 20 संख्या. आता मागं जायचं आहे, मागच्या उदाहरणामध्ये आपण इथं ऍडिशन केलं होतं, बेरीज केली होती, कारण आपल्याला पुढची संख्या पाहिजे होती. आता मागील संख्या पाहिजे, त्यामुळे इथं करायची वजाबाकी, म्हणजे 34264 वजा 20 उत्तर येईल 34244. याचा अर्थ 34265च्या मागील 11वी समसंख्या असेल 34244. तर ही सोपी पद्धत आहे ज्यांना आपण अजिबात कन्फ्यूज होत नाही आणि अगदी अचूक उत्तर आपल्याला मिळतं. कारण अशा पद्धतीचे प्रश्न मिळाल्यानंतर आपण एक एक संख्या मिळवत जातो. म्हणजे 65च्या मागील 11वी समसंख्या म्हणजे 64, पहिली समसंख्या 64, दुसरी 62, तिसरी 60, असं कॅल्क्युलेट करत गेलो तरी सुद्धा आपला वेळ जाणार आहे, त्याच्यामध्ये आपली चूक होण्याची शक्यता आहे. पण ह्या पद्धतीने जर ते सोडवलं उदाहरण, तर आपण अगदी अचूक उत्तर आणि अगदी कमी वेळेमध्ये मिळवू शकतो. तर ही एक क्लुप्ती झाली, ही एक ट्रिक झाली, याचा उपयोग आपण अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी करू शकतो. तर हे दोन प्रश्न फक्त दोन प्रकार म्हणून नमुना म्हणून आपण हे दोन प्रश्न आपण फक्त घेतलेले आहेत. या पद्धतीचं पूर्ण जर व्हिडिओ पाहायचा असेल तर प्रत्येक या टॉपिकवर एक एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. 2 प्लेलिस्ट आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, स्पर्धा परीक्षा गणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी.
तर त्या दोन्ही विषयाशी रिलेटेड सगळेचे सगळे घटक जवळपास त्याच्यावर आधारित शॉर्ट व्हिडिओज आहेत, लॉंग व्हिडिओज आहेत, लाईव्ह सेशन आहेत, ते चेकआउट करा. म्हणजे अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव सुद्धा होईल. आणखी तुम्ही पटपट उदाहरण तशी सोडवू शकता. आपण ह्या व्हिडिओमध्ये आपली ही जी सिरीज आहे त्याचा उद्देश ही उदाहरणं सोडवणं असा नाही, तर ती कशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं सोडवायची आणि अचूक उत्तर मिळवायचं त्याच्यासाठी आपण ही सिरीज घेतोय. स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणीमधल्या सूत्रे आणि क्लुप्त्यांच्यावर आधारित. आता ह्याला जोडूनच आणखी एक संख्यांच्या बाबतीत एक गुणधर्म आहे, एक बेसिक कन्सेप्ट आहे गणित मधली, ती आपण समजून घेऊया. ती म्हणजे बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त. तर व्यस्त ही संकल्पना काय? तर व्यस्त याचा अर्थ थोडक्यात सामान्य भाषेमध्ये विरुद्ध. बेरीज व्यस्त कोणाला म्हणायचं? जर दोन संख्यांची बेरीज 0 येत असेल तर त्या दोन संख्यांना एकमेकांचे म्हणायचे बेरीज व्यस्त. उदाहरणार्थ -4 + 4 हे दोन्ही संख्या त्यांचं चिन्ह वेगवेगळं आहे. -4 + 4 उत्तर येईल 0. म्हणजे या दोन संख्यांची बेरीज 0 याचा अर्थ या दोन्ही संख्या एकमेकांच्या आहेत बेरीज व्यस्त. म्हणजे प्रश्न असा असेल की -4 ची बेरीज व्यस्त कोणती? तर 4. किंवा 4 ची बेरीज व्यस्त कोणती? तर -4. बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो. म्हणजे उदाहरण आपल्याला असं दिलेलं असतं की 1/4 म्हणजे 1/4 याची बेरीज व्यस्त यामध्ये मिळवल्यानंतर एखादी दुसरी संख्या मिळते, असं प्रश्न एखादा असेल शाब्दिक उदाहरण, तर त्या प्रश्नामध्ये आपल्याला 1/4 चा बेरीज व्यस्त मिळवायचा असतो. आणि आपल्याला गुणाकार व्यस्त हे माहितीच आहे, ते आपण थोड्या वेळानं पाहूच. मग आपल्याला पटकन वाटतं की बेरीज व्यस्त याची 1/4 ची 4 असेल, पण आपल्याला बेरीज व्यस्त याचा अर्थ अशी संख्या शोधायची आहे ज्या दोन संख्यांची बेरीज 0 असली पाहिजे. म्हणजे आपल्याला अशी संख्या शोधायची आहे जी संख्या या 1/4 मध्ये मिळवल्यानंतर बेरीज 0 येईल. मग ती संख्या कोणती? तर ती संख्या म्हणजेच -1/4. त्यामुळं 1/4 ची बेरीज व्यस्त -1/4 आहे आणि -1/4 ची बेरीज व्यस्त 1/4 आहे. त्यामुळे असं अपूर्णांक दिला तर आपण थोडंसं तिथं कन्फ्यूज होतो की आपल्याला कदाचित वाटतं की 1/4 ची बेरीज व्यस्त 4 आहे. 4 ची बेरीज व्यस्त आपण पटकन शोधू शकतो. -4 हे आपण नक्की उत्तर बरोबर काढतो. पण 1/4 असेल तर तिथं मात्र कन्फ्यूज होतो. तर ते कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण एवढंच लक्षात ठेवायचे की अशी कोणती संख्या आहे जी मिळवल्यानंतर आपल्याला बेरीज 0 मिळणार. तर हे झालं बेरीज व्यस्ताच्या संदर्भात. गुणाकार व्यस्त म्हणजे एक संख्या ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येईल, हे नीट लक्षात घ्या. इथं गुणाकार 0 असा विचार करायचा नाही. तर 4 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर गुणाकार 1 येईल? तर 1/4. कारण 4 ला 4 अंशात आणि छेदात निघून जाईल, शिल्लक राहील 1. म्हणजे 4 आणि 1/4 हे एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत. मग इथं 1/4 हा 4 चा गुणाकार व्यस्त आणि 4 1/4 चा गुणाकार व्यस्त. समजा इथं आणखी एखादी संख्या दिली 3/4. आता इथं अंशात किंवा छेदात 1 कुठंच नाही. मग काय करायचं? तर फक्त अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची. म्हणजे 3/4 चा गुणाकार व्यस्त होईल 4/3. आणि का? कारण ह्या दोन्हीचा गुणाकार 3 ला 3 निघून जातील, 4 ला 4 निघून जातील, 1 चा भाग जाईल आणि 1/1 म्हणजेच 1. त्यामुळे गुणाकार व्यस्त मिळवायचा म्हणजे अगदी सोपा आहे. फक्त अंश आणि छेद यांची अदलाबदल करायची आणि बेरीज व्यस्त मिळवायला चिन्हांची अदलाबदल करायची, हे लक्षात ठेवा. म्हणजे 5 जर असेल तर त्याची बेरीज व्यस्त -5 किंवा -23 जर असेल तर त्याची बेरीज व्यस्त +23. तर ही एक संकल्पना आहे ज्याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले असतात. आणि हे आपल्याला माहिती असून सुद्धा परीक्षेमध्ये कदाचित थोडासा वेळ कमी असतो, आपल्याला फास्ट उदाहरणं सोडवायची असतात, त्यामुळे आपली चूक होऊ शकते. हे बेसिक जे मॅथमॅटिक्स मधलं आपलं कंटेंट आहे ते आपण पक्क करण्याचा प्रयत्न करायचा. मग त्याच्यावर आपण अशा पद्धतीची कितीही उदाहरणं सोडवू शकतो. जरी वेगळा प्रश्न परीक्षेमध्ये आला, म्हणजे जी उदाहरणं आजपर्यंत आपण ज्याची प्रॅक्टिस केलेली आहे, पुस्तकामधून, प्रश्नपत्रिकांमधून जी काही उदाहरणं सोडवलेली आहेत, त्यासारखा किंवा तो प्रश्न, त्याच्याशी मिळता जुळता प्रश्न जरी परीक्षेमध्ये आला नाही, पूर्णपणे वेगळा जरी आला तरी सुद्धा जर आपल्याकडे हे सगळं बेसिक कंटेंट मॅथ्स मधलं असेल तर ते सगळं वापरून आपण ऐन वेळेला सुद्धा तो वेगळा प्रश्न सोडवू शकतो. नाहीतर मग प्रत्येक वेळेला प्रत्येकासाठी ट्रिक लक्षात ठेवली एखाद्या उदाहरणासाठी तर तोच प्रश्न परीक्षेमध्ये असेल असं नाही. ट्रिक्स वापरू नका असंही मला म्हणायचं नाही, पण त्या लिमिटेड असाव्यात. त्या ट्रिक्स अशा असाव्यात ज्याचा खरोखरच खूप किचकट उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला फायदा होईल. अशाच ठिकाणी ट्रिक्स वापरायच्या. बाकीच्या सगळ्या ठिकाणी ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत आपल्या मॅथ्समधल्या त्या क्लिअर करून घेऊन त्याचा उपयोग करायचा. म्हणजे मग आपल्याला ट्रिक्स लक्षात ठेवावं लागणार नाही. नाहीतर अशी हजारो, शेकडो, हजारो उदाहरणं आहेत. प्रत्येक उदाहरणासाठी जर ट्रिक लक्षात ठेवायचं म्हटलं तर त्या ट्रिक्स किती होतील आणि त्या आपण कशा लक्षात ठेवू? तर ते लक्षात ठेवण्याऐवजी हे बेसिक कंटेंट क्लिअर करायचं आणि फक्त मॅथमॅटिकल जे लॉजिक आहे
ते लॉजिक प्रत्येक प्रश्नासाठी वापरायचं, आपल्याला उत्तर हमखास बरोबर मिळतं. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी क्लुप्ती आणि सूत्रेमध्ये हा आपला दुसरा भाग. याच्यामध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही घटक घेऊया, त्याच्याशी संबंधित काही प्रश्न बघूया आणि ते प्रश्न सोप्या क्लुप्त्यांच्या आधारे कसे सोडवायचे ते पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.